बातमी आहे अब्दुल सत्तारांच्या संदर्भातली. अब्दुल सत्तार जे विधानसभेचे सदस्य आहेत सिल्लोड मधले आहेत आणि अब्दुल सत्तारांनी काल महाशिवरात्रीच्या निमित्ताने एका गावामध्ये ज्या गावाचं नाव आहे रहिमाबाद तालुका सिल्लोड या गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर तिथल्या काही लोकांनी त्यांचा सत्कारही केला, स्वागतही केलं आणि ही गोष्ट चांगली आहे अशा पद्धतीच्या काही भावना उमटल्या. परंतु काही वेळ गेल्याच्या नंतर या गावामधील काही तरुणांनी काही लोकांनी या गोष्टीला आक्षेप घेतला. आक्षेप घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आलं. गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांनी काही बाईट दिल्या, काही न्यूज आल्या, काही न्यूज समोर आल्या की शुद्धीकरण केलेलं आहे आणि अब्दुल सत्तारांनी मंदिरामध्ये जाणं या गोष्टीला आक्षेप घेतला गेला. ही गोष्ट चुकीची आहे अशा पद्धतीनं काही न्यूज यायला लागल्या. अगदी एका तरुणाने पुढे येऊन एक गोष्ट अशीही नमूद केली की अब्दुल सत्तार हे मुस्लिम आहेत आणि त्यांना जर मंदिरामध्ये यायचं असेल तर त्यांनी अगोदर हिंदू व्हायला हवं आणि हिंदू होऊन त्यानंतर मग त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश मिळवावा, प्रवेश करावा अशा पद्धतीचं सुद्धा एक चित्र उभं करण्यात आलं. खरोखर अशा पद्धतीनं अब्दुल सत्तारांनी स्वतः मुस्लिम असून मंदिरामध्ये जावं का? ते जे मंदिरामध्ये गेले ते योग्य केलं की चूक केलं आणि जे काही संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्याविषयी अगदी थोडक्यामध्ये मी या ठिकाणी विश्लेषण करणार आहे. तेव्हा विनंती आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी यसार पवार आणि मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. काल महाशिवरात्री होऊन गेली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक लोकप्रतिनिधी म्हणून अब्दुल सत्तार एका मंदिरामध्ये गेले, महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. गावाचं नाव अर्थात रहिमाबाद तालुका सिल्लोड आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेली ही घटना आहे. अब्दुल सत्तार मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर या गोष्टीचं सुरुवातीला स्वागत करण्यात आलं. सुरुवातीला त्यांचा स्वागतही झालं त्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये जी लोक उपस्थित होती त्यांच्या वतीने त्यांचं स्वागत सत्कारही झाला. मात्र त्याच्या नंतर मग विरोध व्हायला सुरुवात झाली. त्याच गावातील आणि आजूबाजूच्या काही गावातील लोकांनी या गोष्टीला आक्षेप घेतला, विरोध केला. आता हा विरोध योग्य आहे का, अयोग्य आहे का, याचं खरं म्हणजे खरोखर विचार करण्याची गरज आहे. सुरुवातीपासून अगदी अनादी काळापासून हिंदू धर्माचा हाच एक प्रॉब्लेम आहे की हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती यायला पाहते तेव्हा आतून विरोध होतो. हिंदू धर्मामधून लोक बाहेर जातात, मात्र हिंदू धर्मामध्ये लोक येत नाहीत. याचं हेच कारण आहे. कारण अनादी काळापासून हिंदू धर्मामध्ये जे लोक आहेत एकतर त्यांच्यावरही अन्याय अत्याचार झाला. जे शूद्र किंवा तेव्हाचे शूद्र, आता अशा पद्धतीने भेदभाव आपल्याला करता येणार नाही, मात्र तेव्हाचे जे कोणी शूद्र होते त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला. ही लोक हिंदू धर्म सोडून बाहेर गेली. मात्र अशी कधी बातमी आली नाही की एखादा मोठा समूह हा हिंदू धर्मामध्ये आला किंवा हिंदू धर्मामध्ये त्यांनी प्रवेश केला. अशा पद्धतीने कधीही बातम्या आल्या नाही. एक व्यक्ती स्वतः धर्माने मुस्लिम आहे, ती त्यांचं एक स्टेटस आहे, ते वेगवेगळ्या पदावरती आहेत, एका विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधी आहेत आणि ते जर स्वतः अशा पद्धतीनं कट्टरतावाद दूर ठेवून जर तुमच्या मंदिरामध्ये येत असतील, हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये येत असतील, दर्शन घेत असतील, पूजा अर्चा करत असतील तर ही तर फार मोठी गोष्ट आहे. ही तर आनंदाची गोष्ट आहे, ही स्वागत होण्यासारखी गोष्ट आहे. मात्र तुम्ही ह्याला विरोध करता. जो दुसऱ्या धर्मातील व्यक्ती असूनही तुमच्या धर्मातील देवदेवतांना जर मानत आहे आणि मानून दर्शन घेत आहे, दर्शनासाठी येत आहे, त्याचा पुरस्कार करत आहे, अशा पद्धतीने जर असेल तर त्यांचा सत्कार व्हायला हवा होता, त्यांचं स्वागत व्हायला हवं होतं. अगदी जाहीर सत्कार अब्दुल सत्तारांचा व्हायला हवा होता. मात्र विरोध होताना दिसत आहे. हे कुठेतरी चूक आहे हेच आपण आता म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं असं की अब्दुल सत्तार त्या मंदिरातून दर्शन घेऊन गेल्याच्या नंतर त्यांचं त्या ठिकाणी स्वागतही झालं. स्वागत झाल्याच्या नंतर ते मंदिर शुद्ध करण्यात आलं अशाही पद्धतीचं एक न्यूज आली की त्या ठिकाणी एक व्हिडिओ आला की त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडलं जात आहे आणि ते मंदिर शुद्ध होत आहे. अशा पद्धतीनं कुणी एक व्यक्ती येऊन जर मंदिर अशुद्ध होत असेल तर ही सुद्धा चिंतेची बाब आहे. अशा पद्धतीनं एखादी व्यक्ती एका भक्तिभावाने जर त्या ठिकाणी येत असेल आणि भक्तिभावाने येऊन दर्शन घेत असेल तर त्यांच्या पदस्पर्शाने ते मंदिर अशुद्ध कसं होतं, हाही एक वाद असा मुद्दा आहे. हाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा एक गोष्ट खरी आहे की आरोप एक होत आहे की अब्दुल सत्तार हे मांसाहार करतात आणि मांसाहार करून ते मंदिरामध्ये येत असतील तर आमचा त्याला विरोध आहे. आता मुद्दा हा आहे की त्या दिवशी ज्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी ते त्या मंदिरामध्ये आले त्या दिवशी खरोखरच त्यांनी मांसाहार केलेला होता का? जर मांसाहार केलेला नसेल तर त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे नाहीत का? किंवा हिंदू धर्मातील लोक सुद्धा मांसाहार करत नाहीत का? आणि मांसाहार करत असलेले लोक मंदिरामध्ये येत नाहीत का?
जर येत असतील तर मग तुम्ही त्यांनाही अडवणार आहात का, हेही सवाल उपस्थित होत आहेत. हा, एक गोष्ट खरी आहे की मांसाहार करून मंदिरामध्ये येऊ नये हे निश्चितपणे खरं आहे, त्याचं समर्थन आपण करू शकतो. अब्दुल सत्तारांनी मांसाहार करून त्या ठिकाणी जर गेले असतील तर त्याला माझाही विरोध राहील किंवा सगळ्यांचा विरोध आपण समजू शकतो. मात्र मांसाहार करणारी व्यक्ती इतर दिवशी, महाशिवरात्री सोडून इतर दिवशी किंवा इतर वारी हिंदू धर्मातील लोकही मांसाहार करतात. त्या पद्धतीने मांसाहार करणारी एक व्यक्ती अब्दुल सत्तार, जे स्वतः मुस्लिम आहेत आणि मुस्लिम असून सुद्धा जर ते हिंदूंच्या एका मंदिरामध्ये येत असतील आणि दर्शन घेत असतील तर ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांच्या मनाचा तो मोठेपणा आहे, त्यांच्यामध्ये कट्टरता नाही हे सिद्ध होत आहे. आणि कट्टरता बाजूला ठेवून जर एक व्यक्ती, दुसऱ्या धर्मातील व्यक्ती आपल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये येत असेल तर ती स्वागताची बाब आहे, स्वागतार्ह बाब आहे, त्याचं स्वागत व्हायला हवं. दुसरं असं की फक्त एक मुस्लिमच मंदिरामध्ये यावा अशाही पद्धतीने नव्हे, जर एखादा हिंदू जर मशिदीमध्ये जात असेल तर त्याचंही स्वागत व्हायला हवं. म्हणजे अगदी धर्म बदलूनच जायला हवं अशा पद्धतीनं नव्हे, मात्र एक कटुता बाजूला ठेवून, कट्टरता बाजूला ठेवून एकमेकांच्या अशा पद्धतीने प्रार्थना स्थळामध्ये जर एखादी व्यक्ती, दुसऱ्या धर्माची व्यक्ती जर जात असेल तर ती चांगली गोष्ट आहे. अगदी हिंदी चित्रपटामध्ये किंवा मराठी चित्रपटामध्ये सुद्धा आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की हिंदू लोक चर्चमध्ये जाताना आपण बघितलेलं आहे किंवा चर्चमध्ये जाऊन आपण प्रार्थना करताना बघितलेलं आहे. या गोष्टी कटुता बाजूला ठेवणाऱ्या आहेत, या गोष्टी कट्टरता बाजूला ठेवणाऱ्या आहेत आणि याच गोष्टींमुळे आपल्या सर्वांचे संबंध सलोख्याचे होतील हे सुद्धा आपण समजून घ्यायला हवं. भारतामध्ये आता सगळे धर्म आहेत, सगळ्या जातीचे लोक, धर्मांचे लोक अगदी गुण्यागोविंदाने गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. या ठिकाणी कट्टरता ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीनं एकमेकांचे संबंध सुधारण्यासाठी जर कुणी प्रयत्न करत असेल तर ती स्वागताची गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. त्यांचं स्वागत व्हायला हवं. हाच मुद्दा या ठिकाणी मी मांडलेला आहे. माझा हा प्रयत्न आपल्याला जर खरोखर आवडत असेल तर माझी विनंती आहे, कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, अशा पद्धतीची विनंती करतो आणि तुर्तास या ठिकाणी